अरे कहून रे बाबा अंदाज काय झालं म्हटलं कुठं चालला एवढी धावपळ करत अरे चुलाल भून एकाला जा मग छतली घेऊन गेले मला म्हणे एका मिनिटात येतो म्हणे मला धुल्यान बाथरूम लागली म्हणे बाद घरी जातो म्हणे एका मिनिटात वापस येतो म्हणे मी म्हटलं घ्या भैया मी तिथं अर्ध्या घंट्यापासून वाट पाहूनच लागलो त्याच्यावली आता येन मग येन आता येन मग येन आकली आले नाही तुम्ही त्याच्या घरी गेलो मी म्हटलं चला बा घरी जाऊ भुलले गिल्ले असं हातून राहिली घरी गेलो तर घरी नाही आहे आणि माझी छतली नाही आहे कुठं गेले काय गेले काय मीनच कशी तरी बाबाला छतली मागून आणली त्याने नवीन घेतली आणि ते जर तोलताल झाली आणि चोलीला गेली तर नाही मला बाबा मालन का अरे बाप रे काय चाटेला बाबा शिवलाल भू म्हणजे ते दोघं जण इकडे पुरं पाहिले गेले याची छत्री घेऊन अरे म्हटलं भांडा ते आता दोघं जण गेले ना रे झुमर भून ते शिवलाल भू इकडे गेले ना पुरं पाहिले नाही तर का आम्हाला सांगे पुरं पाल चाललो म्हणे पुरं पाहिले गेले मी तिथे वाटच फोन आला तासपासून मी म्हटलं आता येन मग येन ते तर मला म्हणे बाथरूमला जातो म्हणे घरी माही म्हटलं अशी पांढऱ्या कलरची छत्री दिसली का त्याच्यावरची डिझाईन होती आता तेवढं आठवत नाही पांढऱ्याच कलरची होती का अजून कोणत्या कलरची तेवढं माहिती मला कोण्या कलरची होती काय होती तर पण डिझाईनची होती हो दिसली किती चांगली नवीनच च्या माची खतखत चिवलाल भाऊची तर आता दिमाग खराब होऊन लागला भावा एका मिनिटात मला घालून येतो म्हणे म्हणलं काय तिकडे पुलं पाहायला गेले म्हणते थांबा चिवलाल भाऊ तुम्ही या फक्त या तुम्ही नाही तुम्हाला आता मी ना काय कलाव काय समजून आला आता बाबादल आले तेले माबाची छत्री नाही दिसली ते तर मला पिदाला बघायला सोडतच नाही आता कसं कलाव काय काय समजून राहिलं तुला पण छत्री दिल्लीच काय रे बाबा त्या माणसाले राजा माहित नाही का लुचाड आहे ना ते पूर्ण गावाला माहित आहे तुला माहित नाही का मला असं वाटलं का बा बाथरूमला लागली का म्हटलं बा बालता त्याची कशी जोल्यान बाथरूमला लागते ना मला तर लागते मायकून तर थांबत नाही मग नाही मी म्हटलं बा जाऊ द्या समजून घ्या त्याची गोष्ट बाथरूम लागली तर जाऊ द्या म्हटलं ते काय तिकडे गेले म्हणते फुलं पाहिले माई छतली घेऊन आताच गेले ते 10-15 मिनिट पहिले पुरं पाहिले आम्हाला एकटं म्हणे तुम्ही बसा म्हणे घरात आम्हाला शिवून आले ते म्हटलं तिकडे वाद फात जासान जाऊ नका म्हटलं तर नाही म्हणे तुम्ही बसा म्हणे चांगून घरात खेळ भांडवली खेळा म्हणे काय म्हटलं बा तिकडे आम्हाला काय करावं लागते आम्हाला माहिती मग तुझी छत्री घेतली म्हणून म्हटलं याच्यानंतर देत नको जाऊ आता आल्यावर चांगली झाड द्यायची वाली बोलतो का येऊ दे फक्त त्याले फक्त येऊ दे आता येऊ दे मला म्हणे बाथरूमला जातो आणि तिकडे गेले फुलं पाहिले थांबा चुलाल भाऊ तुम्ही या फक्त या दाखव तुम्हाला घन टक्कल अरे बापरे शिवलाल भाऊ काय पाणी का काय बाबा म्हटलं पारा पुरा पूल डोंगर गेला राजू पप्पा बाबा पाणी लगा बोरात आलं होतं अजून येऊनच राहिलं पण लगा सांगताना राजू आपल्या गावामध्ये पाणी आलं म्हटलं काय जास्त वेळ नाही आहे हो ना काही सांगता नाही राजा अजून 2-3 दिवस जर असंच पाणी चालू राहिले एकसारखं तर झालं आपल्या गावामध्ये पाणी घुसल्याशिवाय राहत नाही हो ना चला बरं तू समोर पाहून येऊ काय आलाय ना काय नाही तर फक्त माणसाचे नुकसान नाही झाले पाहिजे बाकी काही हो तिकडं पाणी एवढं लेखाल किती काही फक्त नुकसान नाही व्हायला पाहिजे कोणाचं घरदार नाही झाले पाहिजे चला म्हटलं समोर पाहून येतो काय आलाय काय नाही तर पण राजा बोलता भांडाचा विचार येऊन राहिला रे तो राजा पागलासारखा पाहत असं मले कुठं नसन पहा ते शिवलाल भूमने छत्री घेऊन गेले एका मिनिटात येतो म्हणे म्हणत अजून आता पत्ता ती तर राजा इकडे तिकडे पाहत असं मले जाऊ दे तिकडे तुला चला पहिले इकडे पूर पाल झाला भावा पारा म्हटलं तिकडे पारा काय पाणी का काम तिकडे चला पहिले हो त्या बांधातल्या टाका तिकडे तुल्यात तर कसा वाटला मित्रांनो आपला व्हिडिओ सांगा बाप्पा एवढा विचार करावा लागते का राजू मामा जाय फेकाले म्हटलं फेकान ते जाय पकडा चांगली मोठी मच्छी लहान लहान छोट्या घराच्या मच्छी पकडून राहिले चांगली मोठी पकडा म्हणलं मोठी फेका ते जाय अरे घेणं तर मग हे जाय ते हातात घे 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 मी पाहत होतो कसा फेकताना काय फेकताना कशी मोठी मच्छी पकडतात हा घे म्हटलं फेकता हाताने घे कधी मला जर जमलं असते तर जायची फेकणं तर इथं असतो का म्हटलं मच्छा इथं ते तिकडे मोठ्या मच्छा पकडत असतो चांगले आता चालले मोठे मला फेक म्हणजे फेका म्हटलं तुम्ही तुम्हाला फेकता येते मी म्हणून राहिले एवढा विचार करून राहिले तुम्ही म्हटलं जाय फेकायला म्हणून म्हटलं बा तुम्हाला म्हणून म्हटलं धपकाल्या का तुले काय विचार करावा लागते ना जाय फेकायच्या पहिले कुठं फेका काय फेका मच्छा पाहा लागते कुठं आहे काय आहे हा धार तर दुनिया भरत चालले म्हटलं पाणी वाढून राहिलं तिथं मी ना जाय फेका म्हणते जायासोबत मला वळत नाही हा जाय मी जायन चाललं का जाय जेवढा विचार करू लागला म्हणते फेकानं म्हणजे फेका मोठी मच्छी पकडा घे ना मग तू त्या हातानं फेक म्हटलं जाय घे फेक पकडल्या काल मोठी मच्छी पाय तुम्ही चालला मोठ्या मला हुशार काय दाखवून राहिला तर मला जमलं असतं नाही जाय फेकणं तर फेकलीच असते मी आता काय करतात आपल्याला जमत नाही आता माघार घ्यास लागेल आता काय करतात ते फेक फेक म्हणते मला आपण चांगल्यासाठी म्हणा ते आपल्याला सांगते जरी तिकडे आता म्हणतच नाही तुला आदत पडली पागडून द्या जशी मामा करते त्याला तसं करू द्या खाली म्हणा चबर जबर करा उलटे घोडे अंगार घ्यायची तुला सवय पडली चालला मोठा मला सांगू राहिला उगा मग बसता काय होय तुमचं फुसूर चालू आहे जे काही म्हटलं बोलायचं असेल ते जोऱ्यानं बोला ना मुले ऐकू द्या ना काय म्हणून राहिले काय बोलून राहिले तुम्ही तर हा म्हटलं जोऱ्यानं बोला मागं फुटाने कायले पुढतात समोर पुढं जे काही आहे ते म्हटलं सांगा काय म्हणून राहिले काय नाही म्हटलं फेकता का तुझा दुगच्या हातात अजी नाही ना मामा आम्हाला जमत नाही ना आम्ही असंच म्हटलं पण तुम्हाला आता नाही म्हणत म्हटलं तुम्ही फेकायला काय कशी फेका कवाई फेका आता फक्त मोठं पाहतो हो तुम्ही मोठं पाहतच काम करा दोघे जण भोकन टिकले हो म्हटलं त्या मच्छरीचं पडले आहे खाली ते इथून नाही राहिले थैल्यामध्ये भरून नाही राहिले हा इकडे मोठं पाहून राहिले मोठं पाहतच काम करता म्हणता त्या मच्छ्या वेतन त्या खाली आहे त्या व्यस्त ना मामा पहिले म्हटलं एखादा मन चांगला जमा होऊ द्या मग एखादा मन थैल्यामध्ये भरून द्या असं म्हणणं होतं बाप्पा काय विचार आली तू म्हटलं इकडून पाणी वाढून राहिलं आणि त्या पाण्यानं का त्या मच्छ्या वायात गेल्या डबल पाण्यामध्ये फक्त लक्षात ठेवतो नाही तुला पाण्यामध्ये फेकला हा जबरन त्या मच्छ्या तू पकडून आणत नाही तोपर्यंत तुला मी काळात नाही जाऊ दे तिकडं वायात तिकडं तुल्यात गेलं मग काय होईतं लेकराले उचल म्हणून राहिलं तर म्हणते एखादा मन उचलतं म्हणते मग भरतं म्हणते सैल्यात बरोबर थांब तू जिवंत मच्छ्या आहे एक जरी मच्छी जाऊ दे पाण्यात सांगतो तुले मग
एवढ्या मेहनतीनं पकडून राहिलो मी. फक्त जाऊ दे, एखादी जरी मच्छी जाऊ दे. जिवंत मच्छी आहे त्या लावतेच. लावून एखादी पाण्यात जाऊ दे, नाही तुला फेकला तर काय राहिली मग. थांब तू मस्त भरजो आरामशीर. एखादा मान झाल्यावर मग भरजो थैल्यात. एखादी मच्छी जाऊ दे, मग दाखव तुला घनचक्कर काय असते तर. अरे काढ रे काढ रे, लवकर थैला काढ, लवकर थैला बाबा, मच्छा भरून घेऊ. एक जरी मच्छी गेली म्हणजे वापस पाण्यात तर मला फेकतो म्हणते पाण्यात. लवकर काढ म्हटलं, थैला भरून घे दे. थैल्यामध्ये मच्छी नाही तर आपल्या दोघांनी फेकते पाण्यात मामा. नाही नाही नाही, त्याला नाही फेकत मी, फक्त तुलाच फेकतो. त्याला काय फेकतो तर मस्त शांत बसेल, एक शब्द नाही काढून राहिला तोंडातून. हा तुझा काय शानपणा करून राहिला. तुलाच फेकतो रे का. एकाने जरी मच्छी जाऊ दे, फक्त दाखव तुला घनचक्कर मग. मला नका फेका बाबा, भरून राहिलो मामा, थैल्यात मच्छा भरून राहिलो. घे पकड बरोबर, लवकर थैला पकड पकड, लवकर भरतो मी. काय जो रे झुमऱ्या, बरोबर आहे. नाही इथं कसं आहे, घसरला का पसरलाच आहे, पाहिजे बरोबर. अरे बाप, इकडे मच्छा पकडणं चालू वाटते. पाहिजे झुमर, पाहिजे म्हटलं खाली मच्छा पाणी किती आहे. हो ना बाबा, टूब गिम दिसून राहिला त्याच्यापाशी, नाही तर का टूब गिम जायची सगळं दिसून राहिलं. म्हटलं मोठी मच्छी नाही पकडली का हो? हा भाऊ, म्हटलं चांगली मोठी मच्छी नाही सापडली का तुम्हाला एखादी? चालू आहेत बघ आता पकडणं. जशा सापडून राहिलं तशा पकडून राहिलं. कोण तुम्हाला पाहिजे होती का मोठी मच्छी? हा म्हटलं पाहिजे का? नाही नाही, आम्हाला नाही पाहिजे. विचारून राहिलो म्हटलं, असं सापडली का मग एखादी मोठी मच्छी? असं होय. हो, बाकी काही आम्हाला नाही पाहिजे. मग काय बिना कामाचीच विचारपूस करून राहिले का लेको झाकणी हो. मग काय काम काय म्हटलं तुमचं? चला हवा तिकडे बा, पाणी वाढून राहिला. फालतू वाज घेत जासान तर बसा लागल. हो चला हवा म्हटलं तिकडे, पकडू द्या आम्हाला मच्छ्या. पकडा ना बा तुम्ही मच्छा. तुम्हाला काय त्रास देऊन राहिलो का? हा, म्हटलं तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. आम्ही फक्त पाहतोच, तुम्ही तुमच्या मच्छा पकडा. नाही नाही नाही, चला व्हा लवकर तिकडं. चला लवकर व्हा. वायात घेत गेला होता फालतू. मग कसं आमच्या आपत येत ना, मग मच्छ्यावर आपत येते. मग पकडा पकडा दिले पकडा, मग आम्हाला पकडा लागते ना, आमचा जीव धोक्यात टाकून. चला तिकडं. फोन नाही तिथे येऊन राहिले. चला म्हटलं. अरे भाऊ, म्हटलं खवणार राहिलो तुम्हाला. उभा जरा इथं उगा बघा भाऊ राहिलो, तुम्हाला त्रास नाही देत ना. चला वा तिकडे कोण राहिले का तुमच्या घरची नदी नाही होय? आम्हाला जाऊ राहिले तर बघ द्या, आम्हाला तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो. चला भरा त्या थैल्यामध्ये लवकर मच्छ्या. काही राहिलं नाही तर चला तिकडे जाऊ. पाणी तर पाणी वाढून राहिलं. इथं जाय फेकीन ते जाय वायात जाय, नाही तर मी वायात जाईन. काही सांगता नाही, पाणी वाढून राहिलं. चला म्हटलं तिकडे पकडू आता. चला लवकर भरा. चालली वाटते लेकाची तिकडे. आता पाहतो म्हटलं कशा मच्छा पकडते तर आपण आलं. चालली वाटते पाणी वाढून राहिलं, हे वाढून राहिलं, त्या वाढून राहिलं, करू राहिलं. जसे काय त्याला खाऊनच राहिलं आपण. तर तिकडे चला आपण तिकडे पूर्व तुला जाऊ देईल तिकडं. मायचं पुत्त तरी त्याला म्हटलं तर बरं भलवायले का माही छतली नेऊ नको तरी जबरदस्तीने घेऊन गेला लेकाचा. अजून आता पत्ता नाही, कुठं गेला काय माहीत. माय म्हणा छतली दादा काय तालकून आणते काय तर काय समजून लागलं. आता नवीन छतली घेतली मी दिलचुलू पाहिजे. कारण आतापर्यंत किती छतल्या तोलून टाकला, ही छतली तोलते का काय करते काय माहिती आता काय होते तर. आता बोलत येते का ना कवा नेलं का अजून किती वेळ वाट पाहून काय कला होतं. बोले का छतली तिकडे धिंगाणा केला का काय गेला काय माहित. त्याला जाऊन पावले का तर लवकर छतली घेऊन घ्या, नाही का धिंगाणा करून टाकन. त्याला जा. बापले इथे तर पोलीस वाले दिसून राहिले, पाणी लेवाले का तर. पण चुलाल बुने झुमल बुने दिसून राहिले. माझी छतली घेऊन कुठे गेले काय तर लेकाचे. काय बोला तिथं टाइम पुढे येऊ नको, पाणी वाढून राहिलं. हो साहेब, इथं थांबते इथं थांबतो. पुल नाही जात बाबा, फालतू वाद गीत गेलो अजून आपण त्यांना बाबा कुठं पायान मले काय पायान नसली आपतच आहे ना. अरे हो भाजी अरे म्हटलं इकडे ना पाण्याच्या पाणी वाढून राहिला ना तिकडे. काय चालेल समोर इकडे मागा म्हटलं. ए डेनी ये रे बा, ये मागे ये. तिकडे पोलिसवाला बोंबलून राहिला. तर बा पुढे नका जाऊ म्हणते, मागा म्हणते. या भाजीला ऐकून येऊन राहिलं म्हणा का. हे भाजी अरे म्हटलं भान लवकर इकडं काय येऊ मी तिथं. हो झालो ना साहेब, आता मांगा पोहून द्या म्हटलं. झालो मांगा आता. पुढं वाच नाही, आता पाणी वाढून राहिलं. नसते टाकायचे कामं करू नका. अजून मागवा झाला. अजून किती मागू म्हणते बाबा. घरी जाय म्हणते काय पोलिसवाला. या भांडच आला वाटते बा आता. एक येऊन राहिली इकडे पुरं पाहिले. का दिने भाजी तुम्हाला चिवलाल बुने झुमलबू दिसले का काय आपल्या मधलं चिवलाल झुमलबू? नाही रे बाबू, भांडा सामालत नाही दिसलं. आता तर आलो आम्ही. आता का त्या पुढं चाललो असून 1-2 मिनिट पहिले. आता तू आला. आता का मग माझी छतली घेऊन गेले कुठं लेकाचे. इकडं तर आले म्हणे पुलं पाहिले कुठं गेले काय तर. त्या पोट्याला डायलॉग टेकाले काल ढुलाई त्याला म्हटलं इथं थांब. तिकडे बुडे पाशी गेला काय गेला काय पोट्या तुला म्हटलं डायलॉग टेकाले बसत पाहिजे का तुले. नाही साहेब, म्हणले पाहिजे पलतात गेलतात म्हणले पाहिजे म्हटलं. हो नाही इकडं काय युटी हा तुला काय इंग्लिश मध्ये सांगू का. त्या मिनिट भाजीला सांगितलं त्याला म्हटलं इकडे भान तुटी गेला डबल पाण्यापाशी. हा म्हटलं इकडून पाणी वाढून राहिलं, एखादा भात घेत गेला आणि नसली दुखापत हो ना म्हटलं इकडे लवकर. अरे बाबा तुम्ही कुठून आली इकडून. हा म्हटलं एवढं मोठं पाणी वाढलं काय फालतू जीव धोक्यात टाकून राहिले. चला लवकर इकडं चाललेला का कुठेही. हा चला लवकर म्हटलं. काही पाणी नाही बोलून राहिले, काही नाही बोलून राहिले. एखादा बाहेर गेला का काय गेला. हा म्हटलं काय काम करायला गेली तिकडं. हे मच्छा पकडाल साहेब, मच्छा पकडायला गेलतो ना आम्ही. नाही का डुबट गिबट नाही आम्ही. आमच्यापाशी म्हटलं 2x2 आहे हे जाय पाहा बा मच्छीवाल्याच ना आम्ही. आमच्या थैल्यात मच्छी आहे. असं मच्छी आले तुम्ही नाही म्हटलं पहिले पाणी गिनी कमी होऊ द्या, नंतर पकडा लागेल. किती मच्छी पकडता काय पकडतो. म्हटलं पाणी कमी होऊ द्या. वरून पाणी येऊन चाललं इकडे नदीत पाणी वाढून राहिलं. रान तिकडे मच्छी पकडा तुम्ही वाट घेत चालले गेले बसा लागन. म्हटलं काय फालतू जीव धोक्यात टाकून राहिले. आता आमचं कामच ते आहे साहेब. तर काय करता मग. आता हे सीझन राहते बा आमचं मच्छा पकडायचं. मग काय 1-1.5 महिना राहते. मग काही नाही बा टोपले उचलायला जा लागते. मग काही मच्छा नाही भेटत ना पच्चा नाही भेटत. हे 1-1.5 महिना राहत असते आमचे सीझन म्हणून पकडच लागते आम्हाला. पाणी राव का पाणी राव. मग हो तुमचे बरोबर आहे, पण जीव धोक्यात टाकून मच्छी पकडता का. मच्छी ठिकाण राहील तुमचा जीव चालला जाईल. काय म्हटलं उभं धंदे काढा नसले पाणी गिनी उठू द्या नंतर पकडा लागेल मच्छी. बरोबर ठीक आहे साहेब, थांबून जातो सध्या. आता पाणी कमी होऊ देतो नंतर पकडतो मग मच्छी.
हा आता पटली बा तुमची गोष्ट आपल्याला. हा, चला व्हा लवकर इकडं, पाणी गिमी कमी होऊ द्या, नंतर पकडला काली मच्छ्या. आणि म्हटलं त्या टुपाच्या घेऊच्या भरशा राहत नका तू जास्त, होईल चांगल्या मोठ्या मोठ्या नाव पलटी होऊन जाते. तर टूप काय लावला हा म्हटलं तो सरकारच पलटी होऊन जाते, मग नाही का त्याच्या भरशा नको राहत जाऊ. बरोबर हो साहेब, ठीक आहे ठीक आहे. अले मै छत्री इकून आले वाटते का चुलाल गुन्हा झुमलू. अरे तुम्ही कुठे गेलते, तुमचं काय काम होतं. म्हटलं कुठे गेलते, एवढा मोठा महापूर आला, हा एवढं मोठं पाणी वाढून राहिलं, तुम्ही तिकडे कुठे गेलते म्हटलं, एखादा बाहेर गेला का काही गेला, हा नसल्या दुखापटा काय काढा बे, हा काय टाकला कुठे गेलते म्हटलं. काही नाही साहेब, पूर पाहिले गेलं पूर पाहिले. आता किती पाणी वाढलं काय वाढलं जा म्हटलं जरा गेलं इकडे पाहिले. काढू का लेका पूर, हा पूर पाहायला गेलता म्हटलं, चांगला तोंड वरट करून दाखवल्या का तुला घंचक्कर, इथे एवढं मोठं पाणी वाढून राहिलं, पूर पाहायला गेलता म्हणते तू, काही इथून दिसत नाही का तुला, हा भोकना डोळ्याच्या इथून दिसत नाही का म्हटलं तिकडे पाहायला गेला. लेका झुमऱ्या, पूर पाहायला गेला सांगितलं, एखादा दुसरा बाणा कोण नाही सांगितलं, तिकडे भांडाच तयारच आहे तो. आता तर गेमच आहे आपला. अरे बापरे, पूर पाहायला गेलते का म्हटलं, जाणं मग तुमचा राहिला असं पूर गिर पाहता एखादा पूर पाहून अजून होता मस्त तिकडं लंबे यावं काल पूर पाहून. हा चांगले लेका लेकरं बायाचे माणसं दिसून राहिले तुम्ही, म्हटलं काही लेकरं बायाचा विचार करा लेका हो, एखादा बाहेर गेट गेला म्हटलं कोण पर्यंत येले चालले का तिकडं, एवढा मोठा पूर आला तिकडे पूर पाहायला चालले, हा एखादा बाहेर गेला का काही गेला म्हणजे देऊ का तुमच्या छोटे देऊ का म्हटलं तुमच्यावर. साहेब नाही आमच्याकडून चुकी झाली, आता चुकी झाली म्हटलं, याच्यानंतर नाही जाईन, याच्यानंतर नाही जाईल. आत्ताच पाहिजे लेखाली यायले, आत्ताच पाहिजे अजून साहेबाला भलको तुम्ही. साहेबजी तू काय आता काय म्हणून राहिला तू, आठवले म्हटलं तिकडे मागं म्हटलं ना, ऐकायला येत नाही का. हो साहेब मागत होतो मी, याच्या विचार नाही का मला 2 गोष्टी सांगायच्या आहे म्हणून पुला आलो. येई नाही का लेका ना मला चाट दिली साहेब, चाट मारली, माझी छत्री घेऊन गेले हे. मला म्हणे दोलान बाथरूम लागली म्हणे, ते चुलाल गुन्हे का पाणी कपलेवाले हो त्याची गोष्ट होई. दोलान बाथरूम लागली म्हणे, मला फक्त 1 मिनिट जरी ती छत्री दे म्हणे, मी दिली बा. मी तिथे वाट पाहूनच आलो तरी म्हणे आता पत्ता नाही, इकडे मग तिकडे पूल पाहिले आले माझी छत्री घेऊन. पहा म्हणलं सांगत येईल चांगला धला चिकवा. गेटच्या माविना भांडच मध्ये डायरेक्ट पुलिसवाल्याला दिला आता सांगून. आता हे काय करते काय आपल्याला म्हणा काही तर करा नाही का, आपण मोठं पाप नाही केलं, फक्त त्याला चाट मारली, त्याची छत्री घेऊन आलो इकडं, बाकी असं म्हणणार नाही. पण 2 गोष्टी आपल्याला सुनावं नसतात ते माविना भांडस केल्या का, त्याचं पुलिसवाल्याला काल सांगायला पाहिजे होतं. मस्त काम करता तुम्ही तर, 1 नंबर मस्त असं चटा मारत जा, छटा घेऊन जा दुसऱ्याच्या, बाथरूम लागली यायला लागली तेल लागली, इकडे पुरं पाली येत जा, हा आराम करो हो लेको हो. साहेब चुकी झाली, मी बाथरूमलाच गेलो तसा घरी, मला जोरात बाथरूम लागली ती म्हणून त्याला छत्री मागितली, तर माझ्या मनात असं झालं का या म्हटलं जरासा पूर पाहून पाणी किती काय किती नाही, दिल किती पाणी आलं किती नाही, म्हणून याला झुमरला घेतलं मी इकडे आलो पाहिले. काही नाही बाकी म्हटलं असं काही मी चाटागिटा नेहमी नसतो मारत, आता मारली फक्त मागे छत्री नव्हती म्हणून त्याला जरा चाट मारली, म्हणून बाकी अजून काही म्हटलं असं चाटागिटा मारत नाही मी. नाही मारत जाणार रे, अशा मुला चाटा मारत जा सगळ्याले, हा दिसून राहिला तुले का चाटच वाटेन तुले का चाटेला नाही 1 नंबरचा. साहेब ह्या वेळेला म्हटलं सोडून द्या, याच्यानंतर नाही करीत आम्ही, कोणाला चाटा नाही मारे काही नाही बरं, पूर मारले नाही तर आम्ही ह्या वेळेला म्हटलं माफ करून द्या मला. त्याच्यानंतर फक्त दिसले पाहिजे तुम्हाला, फक्त दिसले पाहिजे, सांगतो मग तुम्हाला चांगला धडा शिकवतो मी. चला लवकर इकडं, इकडे आता पाण्याच्या जवळ दिसू नका मला. अरे बापले तर काय झाले पळूनच गेले. अरे वा चिल्लाल बुगाले म्हटलं माझी छत्री जावा, छत्री नाही तर पोलिसाला लाचा मी दबाल. अरे वा मच्छीवाल्या म्हटलं भाजल्या का रे, भाजल्या मच्छ्या का म्हटलं. च्या मायबीने बुडगा मिळालाय का लेकाचं, भाजल्या मच्छ्या का म्हणती, तिथं वरून पाणी चालूच आहे, खायच्यावर भाजा गवत तरी आहे का सुकलं, हाय काय बुडायला कवडीची अक्कल. अरे म्हटलं आता भेटत असते का राजे भाजल्या मच्छ्या, कायच्यावर भाजावा मी मच्छ्या, हा कायच्यावर भाजा म्हटलं, इथं गवत भेटते का वाहिलेलं. हो राजा गवत घेत नाही भेटत आता, वाहिलेलं सगळं ओल असतं, वरून पाण्याचं चालू आहे, काय तर गवत भेटून वाहिलं म्हटलं. मग कोणत्या आहे ओल्या मच्छ्या म्हटलं हिरव्या, पाहिजे ना सांगा घेऊन घ्या, मस्त ताज्या जिवंत राहिले काले. बरोबर पाहतो मी नाताला विचारून, नातानं हो म्हटलं की म्हटलं येतो मी इथंच, इथंच आहे तू, हा म्हटलं इथंच आहे मच्छ्या पकडून राहिला, येतो मग मी नाताला विचारून. हो इथंच आहे मी, इथंच आहे म्हटलं. आता 2-3 दिवस इकडे आपला दौरा लागला, मच्छ्या इकडे घेऊन जातो काल ताज्या मच्छ्या मस्त सस्त्यामध्ये. बरं ठीक आहे, मग येतो मी नाताला विचारून. कसा वाटला मित्रांनो आपला व्हिडिओ सांगा कमेंट मध्ये, आणि पुढचा पार्ट बनवू का ते पण सांगा. काय म्हटलं आपला. अरे म्हटलं तुम्हाला आपला भांडा दिसला का भांडाच. हो इकडे गेला कंदीला पाहिजे भांडाच, आता 10-15 मिनिटं पहिल्याची गोष्ट हो. इकडे गेला त्या शिवलाल फुले पाहिले, त्याला गेला पाहून राहिला तो. अजी तो छत्री घेऊन गेला ना भांडाची, नाही का काम दुसरंच सांगितलं, भलताच कामाला गेला. भांडातले म्हणे म्हणते का मला जोरान बाथरूम लागली, ते 1 मिनिटासाठी तू छत्री दे, तर आपल्या भांडाचं दिली म्हणते का बघा या, तर काय तो तिकडे पूर पाहायला गेला झुमर भुले घेऊन, आमच्या समोरच गेला, आमच्या बोलले आम्हाला सांगितले पूर पाहायला चाललं म्हणून. भांडाच बिचारा वाटपू थकून गेला, आखरी त्याच्या घरी गेला, ते ना घरी पाहिला तर घरी नाही, मग इकडे आला, आम्हाला विचारलं, आम्हाला दिसलंच होते ते सांगितलं, तर मग त्याला सांगितलं इकडे ते पूर पाहायला गेले, तर भांडाच गेला ते तिकडे पाहिले. तरी म्हटलं होतं मला मी या पुत्याले का माई छतली नेऊ नको, त्याला चिवल्या घेऊन गेला, म्हणजे चिवल्या टिकला छतलीचा काय कालभाल करते काय नाही, काय माहित काय वाजत. आता नवीन छतली घेतली मला 1.5 किलो पाहिजे, माझ्या छतलीचं काय होतं काय काही समजायला लिहून आलं. त्या माणसाला का कंदीला पाहिजे काही द्यायला नाही पुरत, किती काही ते म्हणजे संकटात कोण नाही राहू ना, तरी पण द्यायलाच नाही पुरत. ओल्या खोटे बोलते, एकदमच खोटे बोलते. आता पहा बरं भांडाच पासून छत्री नेली बाथरूमले, आणि भलत्याच कामाला गेले तिकडे पूर पाहिले, तर बिचारा इकडे तिकडे फटकून राहिला. आता केला का त्यांनी त्याचा विचार भांडाचा, मग किती म्हणजे किती हे आहे ते 1 नंबरचे बदमाश आहे ते लेकाचे, त्याचं काय पाहा लागते, काय म्हणजे दुसऱ्याचा विचार करते का हलाम खुलं. उडायला का इथं कंदील बुडा देऊन द्या का, त्याच्यावर छत्री हो देऊनच द्या. हे काय कंदीला पाहिजे म्हटलं, भांडाची छत्री का भांडाची छत्री, अबे भांडाची छत्री होय का, माली छत्री होय ना, तुला कोणा सांगितलं तर मग पुलापासून छत्री न्यायची हलाम खोला, भलतात काम टाकणार, भलतात कामाला नेता. भांडा इकडे म्हटलं इकडे छत्री तुमच्या जवळ दिली वाटते नाही, दिली त्याने तुमच्या जवळ नाही,
हो दिली ना त्यानं माझ्याजवळ छतली आणि तुला तर पहिलेच म्हटलं होतं का बाबू माझी छतली नेऊ नको, माझी छतली नेऊ नको. पाहतो मी आता माझ्या छतलीला काय झालं दाखव तुला घन चकल का. देत बद्दा म्हटलं देत बद्दा मला घन चक्कल घेऊन घेईन मी. मित्रांनो आपला म्हटलं पहिली व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये, कसा वाटला सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. चला तर भेटून पुढच्या व्हिडिओ लांब लांब.